सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि मला आज बाजरीच्या पापड्या करायच्या होत्या, म्हणून जे भरडून आणलं होतं कण्या बाजरीच्या त्या मला भिजवायच्या होत्या. आम्ही जास्त आंबट आम्हाला आवडत नाही, म्हणून मी थोडा वेळेस 1-1.5 तासासाठी, जास्तीत 2 तासासाठी मी ते भिजवणार होते. आणि ते भिजायला टाकलं आणि बाकीचे कामं आवरायला घेतले. आणि नंतर 1.5 तासानंतर 6:30-7ला मी ते म्हणलं शिजायला टाकूयात. हे पातेल्यामध्ये तेल टाकलं थोडंसं आणि पाणी टाकून घेतलं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी टेस्टला लसणाची पेस्ट टाकली, मीठ टाकले, तिखट टाकलं आणि हे तीळ आणि जिरे टाकलेले आहेत. आता हे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी त्या कण्या टाकणार आहे. आता पाणी उकळलेलं आहे आणि ते भिजवलेल्या ज्या बाजरीच्या कण्या होत्या ते त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. आणि ह्या बाजरीच्या ह्याला ना खूप वेळ लागतो शिजायला, अर्धा ते पाऊण तास लागलं ते शिजण्यासाठी. आता हे मी शिजायला टाकलेलं पातेलं छोटं होतं, मी म्हणलं याच्यामध्ये बसतं की नाही माहीत नाही. हे 1-1.5 किलोचं असेल, मी मोजलं नाही, मी 2 किलो आणलं होतं भरडून, तर त्यातलं अर्धच मी ते टाकलं होतं शिजायला. म्हणलं याच्यामध्ये बसणार नाही. तरी पण हे पूर्ण भरलं होतं. आता अजून ह्याला शिजणं पण बाकी होतं. मी म्हणलं आता काय माहीत नाही बसणार आहे की नाही, म्हणलं बघूयात आता काय होतं ते. मग हे असं मी पूर्ण गरम पाणी साईडला करून ठेवायचं, म्हणजे जर कमी पडलं तर त्यात टाकता येतं. मी गरम पाणी करून ठेवलं होतं आणि पूर्ण हे मिक्स केलं. त्यानंतर तुम्हाला दाखवते हे असं मिक्स करून हे असं झालेलं आहे. आता मला याला झाकून ठेवावं आणि बाकीचे कामं करून घ्यावेत. लगेच 10 ते 15 मिनटातच हे असं झालं, ते ओव्हरफ्लो होत होतं. मग मी थोडंसं दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलं आणि ते पण बाजूला शिजायला टाकलं आणि थोडंसं गरम पाणी पण टाकून घेतलं. ते घट्ट होत होतं, शिजत आलं होतं. म्हणजे वरती जर साय आली ना त्याच्यावरती असं समजायचं शिजलं. नाही तर मग थंड पाण्यामध्ये हात टाकून बघायचं, जे हाताला जर त्या कण्या चिटकल्या तर याचा अर्थ नाही शिजलं, आणि नाही चिटकलं तर ते शिजलं असं समजायचं. आणि आता आम्ही वरती गच्चीवरती आलो होतो पापड्या टाकण्यासाठी. माझी मुलगी पण होती माझ्या मदतीला आणि गरम गरम त्या पळीनेच असं पसरून घेतल्या, छान झाल्या होत्या. आणि नंतर थंड झाल्यानंतर त्या हाताने थापून घेतल्या. अशा मस्त आम्ही बाजरीच्या पापड्या बनवलेल्या आहेत आज. तुम्ही बनवता की नाही बाजरीच्या पापड्या मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर अशा 1 पलंगाच्या पापड्या 1 किलोमध्ये भरपूर झाल्या होत्या. आता व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.